के दीवाने इस मैदान में शिरकत कर चुके हैं। उनकी जानकारी के लिए मैं बताना चलूं, ये मैच VCN कुरुल बनाम जय हनुमान भोनंग इन दोनों टीमों के बीच जारी है। धन्यवाद सर. या ठिकाणी उदयजी सांदरकर आणि सुधाकर सांदरकर यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, ते आपण मनीषकडे देत आहोत. धन्यवाद. ओ टू सर. तो दोस्तों VCN कुरुल टीम के कप्तान ने टॉस जीता और सबसे पहले अपेक्षानुरूप यहाँ पे फील्डिंग का फैसला किया है और बल्लेबाजी के लिए दावत दी है जय हनुमान भोनंग को। पहला ओवर लेके आया है केदार बिरजे, जो कि वेल एजुकेटेड है और उसी के साथ बहुत ही बढ़िया गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। इस खिलाड़ी को आपने मुझसे ज़्यादा देखा होगा खेलते वक्त, किस तरह से बिहेव करते हैं, किस तरह से उनका स्वभाव है और किस तरह से मैदान में जाने के बाद वो आक्रामक तेवर अपनाते हैं, ये आपने सभी मुझसे ज़्यादा देखा होगा। आहा, वाइड यॉर्कर, बहुत ही बढ़िया गेंद। देखिए, लिमिटेड ओवर का मैच आप जब खेल रहे हो ना, तो इसी तरह से आपके पास वाइड यॉर्कर होनी चाहिए। इसे ही ब्रह्मास्त्र कहा जाता है, क्योंकि बल्लेबाजों को अगर बड़े स्ट्रोक से रोकना है, बड़े स्ट्रोक से अगर वंचित करना है, तो इससे कारगर कोई आपके पास आयुध नहीं हो सकता। ये देखिए, फिर से एक बार 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 लगातार यही करना होगा। मगर देखिए, मैं कितना आसानी से ये कह रहा हूं, हालांकि अक्सर कहा जाता है, मराठी में आपने सुना होगा, बोलना सोपं आणि करणं कठीण। हम कह सकते हैं, आप भी कह सकते हो, मगर उसे एग्जीक्यूट करना उतना ही मुश्किल होता है। उसके लिए मेहनत करनी पड़ती है, बार बार लगातार आपको गेंदबाजी करनी पड़ती है। मात्र खर्च किए हैं। इस बीच दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं प्रशांत मोहरे। VCN कुरुल का ये मोहरा, ये खिलाड़ी के बारे में मैं क्या कहूं, किसी भी पहचान के मोहताज नहीं है प्रशांत मोहरे। एक लंबा समय उन्होंने हर मैदान पर गुजारा है, आइकॉन के रूप में, ओपन लॉट्स में, उसी के साथ साथ ग्रामीण टीम में भी खेलते हुए अक्सर देखा करते, और आज फिर से एक बार आए हैं अपनी टीम की तरफ से अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके। प्रशांत मोहरे की पहली गेंद सही ट्रैक पर, आउटसाइड दी ऑफ स्टंप, हल्की सी बाहर की तरफ कट करने में कामयाब हुए। बल्लेबाज उसे कवर की जानिब खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद, बिंदी गेंद, कितनी बिंदी गेंदें खेलोगे जित उतना ही आपके लिए खतरनाक साबित हो सकता है। फिर से एक बार ये देखिए, अपने उंगलियों को फेरा है, बहुत ही बढ़िया गेंद के साथ बल्लेबाज को दिया है चकमा। गेंद ने मोटा सीरा लिया, विकेट कीपर के हाथों में एक आसान सा कैच और इसके साथ पहला बल्लेबाज मैदान से बाहर। समाज सेवेत मागे ना कधी पुढे ते एक पाऊल, समाज सेवेत मागे ना कधी पुढे ते एक पाऊल, अहो पुढे ते एक पाऊल। शिवसेनेचे नेते अनंत गुंदले साहेब पावरफुल, शिवसेनेचे नेते अनंत गुंदले। ये धन्यवाद डीजे। इसी बीच विकास पाटिल, एक बहुत ही अच्छे गुणलेखक, बहुत ही अच्छे इंसान, आपका तहे दिल से इस्तकबाल और शुक्रिया। चलिए दोस्तों, यहाँ पे हम फिर से एक बार ध्यान देते हैं कि रन कितने हुए हैं। मात्र 3 रन और पहला बल्लेबाज मैदान से बाहर जयेश शेड़के। जयेश शेड़के एक कमाल के खिलाड़ी थे, मगर उस खिलाड़ी को भी यहाँ पे गेंदबाजों ने बांध के रखा। मनोवैज्ञानिक दबाव बढ़ता गया, क्योंकि मैंने डॉट गेंदों की बात की थी। पहले ओवर में 5 गेंदें डॉट आई थी और इस ओवर में भी डॉट गेंद से शुरुआत हुई थी, तो प्रेशर तो बनाया था। और इसी वजह से जो प्रेशर हालांकि केदार बिरजे ने बनाया था, सफलतापूर्वक उसे पूर्ण किया है प्रशांत मोहरे ने। प्रशांत मोहरे फिर से एक बार, प्रशांत मोहरे के क्या कहना है इस पर। दबा, बैक टू द बॉलर, जोरदार अपील,
कैच के लिए, मगर अंपायर जी टच से मस नहीं हुए। अंपायर जी ने इस अपील को सिरे से खारिज कर दिया है। बाल बाल बच गए। नए बल्लेबाज प्रणय शेळके, प्रसाद शेळके और प्रणय शेळके, शेळके कंपनी यहां पे नजर आ रही है। देखिए जो आउट हुए बल्लेबाज जयेश शेळके। प्रशांत मोहरे ने पहली 3 गेंदों में 2 बिंदी गेंदे, 1 विकेट, यानी अब तक एक भी रन खर्च नहीं किया है। क्या बात है प्रशांत, मैंने पहले ही कहा था ना कुरुल का ये मोहरा। ओहो, इस मरतबा खेला है क्योंकि पैड लाइन गेंद थी, बहुत ही खूबसूरती के साथ उसे फेंक किया है। अपने कलाई को रोल करते हुए बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में खेला, मगर वहां पे उतना ही जबरदस्त प्रोटेक्शन, कमाल की फील्डिंग, तालियों की गड़गड़ाहट, और इसी वजह से बल्लेबाजों ने मात्र 2 ही रन यहां पे मुकम्मल कर लिए हैं। बड़ी देर के बाद यहां पे रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। अब रनों की संख्या हो चुकी है 5 रन 1 विकेट के नुकसान पर, दूसरा ओवर प्रगति पर। अभी अभी जो क्रिकेट के दीवाने इस मैदान में आ चुके हैं उनकी जानकारी के लिए मैं फिर से एक बार कहना चाहूंगा, वीसीएन कुरुल बनाम जय हनुमान भोनंग, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष। यही वो टीम थी भोनंग जिन्होंने एनएससी खानाओं को इस प्रतियोगिता में पराभव का एक बहुत ही बड़ा झटका दिया था। मगर आज वीसीएन कुरुल के सामने खेलते हुए उनकी पारी थोड़ी सी लड़खड़ा रही है। देखिए उसे संभाला देना होगा। सम्मान पूर्वक स्कोर अगर आपको खड़ा करना है तो कम से कम 45 रन 50 रन यहां पे जोड़ने होंगे, कम से कम 40 रन तो जोड़ने ही होंगे। आहा, मगर प्रशांत मंजे हुए खिलाड़ी है, वो जानते हैं कि बल्लेबाजों को किस तरह से खामोश किया जाता है। क्या बात है प्रशांत, जबरदस्त गेंदबाजी का नजराना पेश किया है अपने टीम के लिए। एक सौगात के रूप में, एक तोहफे के रूप में आए और इस ओवर में मात्र खर्च किए हैं 2 रन। हालांकि 30 गज के दायरे में केदार बिरजर ने कारनामा अंजाम दिया, करामती गेंदबाजी की, मगर प्रशांत मोहरे उनसे भी आगे निकलते हुए मात्र 2 ही रन खर्च किए हैं। कुल मिला के सिचुएशन बहुत ही टेंस है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, जय हनुमान भोनंग के लिए, क्योंकि मात्र 5 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और उनके सर्वश्रेष्ठ बल्लेबाज जयेश शेळके, जो कि आइकॉन खिलाड़ी है, क्योंकि आइकॉन के रूप में इस खिलाड़ी को मैंने बहुत मर्तबा अन्य मैदानों पर अन्य प्रतियोगिता में खेलते हुए देखा है, और वो बल्लेबाज आउट होने के बाद ये दोनों भी बल्लेबाजों के ऊपर एक स्वाभाविक रूप से मनोवैज्ञानिक दबाव आया है। मगर देखिए उससे परे होना होगा, उस मनोवैज्ञानिक दबाव को हटाना होगा और यहाँ पे थोड़ा सा रिस्क उठाना होगा। इस बीच नए गेंदबाज आया है बंटी घुगे। बंटी घुगे की पहली गेंद फुल टॉस थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ खेला है काउ कॉर्नर की दिशा में, मगर लगॉन के फील्डर ने एक हल्की सी दूरी ही तय की और उस गेंद तक सही सलामत पहुंचकर बहुत ही बढ़िया थ्रो भी किया, और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन। इस 1 रन के साथ 6 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही कमाल का ये टूर्नामेंट, बहुत ही शानदार ये गांव, और ये गांव बहुत ही ज़्यादा विकसित हो चुका है या हो रहा है, और इस गांव के अतराफ में जो भी गांव है, क्रिकेट की दुनिया के बारे में अगर सोचा जाए, जी हाँ, इसमें दबा 2 खिलाड़ियों के बीच में दरार, वहां से गेंद को किया है फरार, मिलेंगे रन इस मरतबा 4 4 4। दसवां संस्करण आप एक्सपीरियंस कर रहे हो। लगातार 10 साल टूर्नामेंट का आयोजन करना सही मायनों में सिर्फ अप्पा गोंदली ही कर सकते हैं दोस्तों। ये आसान नहीं है, बिल्कुल बहुत मुश्किल होता है, इसमें बहुत खर्चा होता है, बहुत ज़्यादा मैन पावर यहाँ पे खर्च होता है, उसी के साथ साथ बहुत ज़्यादा वक्त देना पड़ता है। और जिस तरह से इस गांव के अतराफ में जो भी गांव है उस गांव का विकास हुआ है, उसी तरह से यहाँ पे क्रिकेट का भी विकास सम्माननीय अप्पा गोंदली की जानिब से बहुत ही अच्छी तरीके से किया है। देखिए अपने गांव के लिए एक मैदान होना चाहिए, ये सपना देखा था सम्माननीय जितेंद्र गोंदली ने और उसे साकार किया है। मगर मैदान के बीच में क्या हो रहा है, बंटी घुगे भी अपना जादू दिखाते हुए, अपना जौहर दिखाते हुए
पहली 5 गेंदों में मात्र 6 रन खर्च किए हैं। वेरी वेल डन बंटी, क्या बात है। बाएं हाथ से ओवर द विकेट, फिर से एक बार बंटी, बहुत ही अच्छा रिदम, बहुत ही अच्छा एक्शन। जी हाँ, इसमें दबा एंगल बनाकर गेंदबाजी करने की कोशिश, यहां पे कामयाब होती हुई बल्लेबाज ने की है रिव्यू की मांग। जी हाँ, ये फैसला जाएगा हाई कोर्ट पर। हमारे तीसरे अंपायर ये फैसला करेंगे इट्स अ फेयर डिलीवरी और नॉट। जी हाँ, तो मैं बात कर रहा था दोस्तों इस मैदान के बारे में। इस मैदान का इतिहास है, इतिहास हो चुका है ऐसा मैं कहूँगा। और जितेंद्र जी भी जानते हैं कि इस जो मंच है वो मंच का भी इतिहास है। बहुत ही खूबसूरत, देखिए हरी हरी घास चारों तरफ, उसे आर्टिफिशियली लगाया गया, मगर उसे किस तरह से उसका पालन पोषण उसका मेंटेन किया है, ये सही मायनों में प्रशंसनीय बात, इस तारीफ के काबिल व्यक्तित्व मैं कहूँगा। इट्स अ फेयर डिलीवरी सर। जी हाँ, इसी बीच देखिए 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। बंटी घुगे ने भी करामती गेंदबाजी की है। इस ओवर में उन्होंने मात्र 6 रन खर्च किए। वेरी वेल डन बंटी। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है मात्र 11 रन। कैन यू बिलीव इट? क्या आप बिलीव कर सकते हो, इमेजिन कर सकते हो? 4 ओवर का मैच, 4 ओवर के मैच में 10-12 रन आसानी के साथ आ ही जाते हैं हर ओवर में। इन्हें तकरीबन 45-50 रन तो होने चाहिए थे, मगर यहां पे रनों के लिए तरसा दिया है बल्लेबाजों को। जी हाँ, इसमें तब ऑप्शन के बहुत ज्यादा बाहर देख लिया था, थोड़ा धीरे धीरे ऑप्शन के बाहर सफल हो रहे बल्लेबाज, और इसी वजह से और बाहर की तरफ डालने की कोशिश थी गेंदबाज की, मगर बहुत ज्यादा, जो कि एक वहां पे गाइडलाइन होती है, एक वाइड लाइन होती है, उससे भी बाहर की तरफ ये गेंद निकल गई, और इसी वजह से मजबूरन अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। अगली गेंद प्रसाद यंगस्टर खिलाड़ी है, मगर गेंदबाजी से ज्यादा वो बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, मगर एक अच्छे बैटिंग ऑलराउंडर में कहूंगा। कमाल के खिलाड़ी है, ये जज्बाती खिलाड़ी है, ताकतवर खिलाड़ी है, और अच्छा खासा एक्सपीरियंस भी उनके पास हो चुका है। इन्होंने भी आइकॉन के रूप में बहुत सारे टूर्नामेंट में शिरकत की है और अपने बल्ले का जौहर दिखाया। जी हाँ, प्रसाद की इस गेंद, ओहो, सबमरीन डिलीवरी और रन लेने की नाकाम कोशिश। रन आउट के रूप में एक बल्लेबाज को मैदान छोड़ना पड़ेगा। जी हाँ, येस, तसेच नेक्स्ट मॅच या ठिकाणी बापदेव बेरसे आणि त्याच वेळेला आई वर्धानी सुडकोली या दोन्ही संघाचे कॅप्टन मध्यांतर होईल तेव्हा आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. धन्यवाद. यस निशांत, चलिए दोस्तों मैदान पर चलते हैं, जहां पे बहुत ही खस्ता हालत, बहुत ही बुरी हालत यहां पे बल्लेबाजी करने वाली टीम की, जय हनुमान बोनंग। देखिए क्रिकेट कितना अनोखा खेल है। जिस टीम ने एनएससी खानाव जैसी मजबूत टीम को पराजित किया, जोर का झटका दिया, उनको इस प्रतियोगिता से बाहर का रास्ता दिखाया, वो जय हनुमान बोनंग अब यहाँ पे रनों के लिए स्ट्रगल कर रही है, संघर्ष कर रही है। यही है क्रिकेट की विविधता, यही है क्रिकेट की सुंदरता, और यही है क्रिकेट का अनप्रेडिक्टेबल थिंग मैं कहूंगा। क्योंकि देखिए मात्र 13 रन स्कोर कार्ड पर 4 ओवर के मैच में, मैं तो बात कर रहा था मिनिमम 40 रन तो यहां पे देखने को मिलेंगे, मगर ऐसा नहीं हो रहा है। अच्छी गेंद फिर से एक बार प्रसाद की। जी हां, रनआउट का मौका बन सकता है, मगर मिस कर गए, और दूसरा रन लेने का भी यहां पे मौका। रन बहुत जरूरी थे बल्लेबाजी करने वाली टीम जय हनुमान बोनंग के लिए। जैसे भी रन आए, आना बेहद जरूरी है। वो रन कैसे है, किस तरह से आएंगे, ये मायने नहीं रखता।
रनों की तलाश थी, रिस्क उठाया था, अपने जान की अपनी विकेट की यहाँ पे जोखिम उठाई थी, मगर यहाँ पे रिस्क उठाया, उसका फायदा मिला, 2 रन मिले, मगर गेंदें बची है मात्र 2 ही इस ओवर की। आहा, फिर से एक बार सामने से निकाला, ओवर पिच गेंद थी, हाफ वॉली बनाकर उड़ाने का प्रयास था, मगर साफ मिस कर गए लाइन को रन आउट के रूप में, और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। हे समाज कार्यामध्ये आमच्या दादाचं जमलंय पाऊल, हे समाज कार्यामध्ये आमच्या दादाचं जमलंय पाऊल, अनंत गुण। अब इस ओवर की अंतिम एक गेंद, चौथा ओवर प्रगति पर, रनों की संख्या मात्र 15 रन, झुलस चुके हैं पूरी तरीके से। गेंदबाजों ने जिस तरह से आग लगाई है ना, उस आग में झुलसे है। ओहो, ये देखिए, इसे कहते हैं व्यावसायिकता, इसे कहते हैं प्रोफेशनलिज्म। क्या बात है पिंटिया, सही मायनों में, क्योंकि बल्लेबाज को देखा था उन्होंने धीरे धीरे ऑफ स्टंप के बाहर सफल हो रहे हैं, उनको फॉलो किया और वहां से चकवा दिया है। अंतिम गेंद भी यहां पे बिंदी, और देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है 15 रन स्कोर कार्ड पर, और जीतने के लिए 16 रनों की जरूरत। शेळके यांच्या वतीनं आपण पुढील टॉस घेणार आहोत। एका बाजूला आई वरदानी सडकोली, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच एक मोठा संघ आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजेच बापदेव बेरसे, आयुष 11 बापदेव बेरसे, या 2 संघादरम्यान ही लढत असणार आहे। अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत। टॉसचा कौल कोण जिंकतोय आणि त्यांचा निर्णय काय असेल हे देखील पाहणयोग्य असेल। मी विनंती करतोय भाऊ शेळके यांच्या वतीनं या ठिकाणी आपण टॉस घेणार आहोत। येस, दोन्ही संघाचे कॅप्टन माझ्या समोर जॉईन आहेत। कोणाचा कॉल असेल? येस, भेरसे संघाचा कॉल असेल। टेल इज अ कॉल, आणि टॉस जिंकला तो या ठिकाणी आई वरदानी सडकोली या संघाने आपला निर्णय सांगायचा आहे। फर्स्ट बॉलिंग फर्स्ट अशा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आज कशा पद्धतीने तुमचं प्लॅनिंग आहे, किंबहुना समोरचा संघ तुम्हाला माहिती आहे, तर या संघाला किती धावसंख्येच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? 40-45 रनाच्या आत। शेवटला प्रश्न असेल या स्पर्धेविषयी 2 शब्द। ही स्पर्धा तर चांगलीच असते, दरवर्षी खेळायचं मन असतं। मागच्या वर्षी खेळायला भेटला नाही, पण यावर्षी भेटला तर संधीचा सोनं करू। धन्यवाद। सडकोली संघाला पण शुभेच्छा देऊया, कारण आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? टॉस हारलोय, बॅटिंग आलंय, तर बॅटिंगवर फोकस करू, जास्त रन बनवण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, आई वरदानी सडकोली ओन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट। थँक यू। चलिए दोस्तों, फिर से एक बार मैं यासीन मर्चेंट आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस मैदान पर। ओहो, पहली ही गेंद, आओ देखा ना ताओ, खेल दिया उसे मिड विकेट सीमा रेखा के बाहर, हवाई सफर। दोस्तों, जिस विकेट के ऊपर जय हनुमान बोलंग जब बल्लेबाजी कर रही थी ना, तो कितना स्ट्रगल कर रहे थे। ओहो, इस मरतबा फिर से एक बार बड़ा स्ट्रोक,
इसलिए दोस्तों अक्सर कहा जाता है मराठी में, आपने ये स्लोगन सुना होगा, आक्रमकतेला क्षणमंगुरतेचा शाप असतो. प्रसाद आउट. प्रसाद शायद हमारा वक्त बचाना चाहते थे. प्रसाद का इंटेंशन अच्छा था. पहली गेंद पर छक्के से शुरुआत की. नई गेंद फर वाली गेंद को सीमा रेखा के बाहर हवाई सफर करवाना आसान नहीं है, मगर प्रसाद अपने आप को कंट्रोल करना पड़ता है. देखिए क्रिकेट का पैशन और उसी के साथ क्रिकेट का पेशेंस होने बहुत जरूरी है. आपके पास पैशन है, पेशेंस आपको सीखने होंगे प्रसाद. एक लंबी पारी, बड़ी पारी आपको खेलनी होगी. आप बहुत ही टैलेंटेड खिलाड़ी हो, इस तरह की गलतियां नहीं कर सकते. बहुत सारे साल हो चुके हैं आपके पास, आप खेलते खेलते. मैच को जीतवाना है. जी हाँ, इसमें दबा. ये देखिए, ये मोहरा हमेशा चमकता है. फिर से एक बार पहली गेंद पर छक्का. त्यात आपल्या सर्वांचे लाडके गोंधळी अप्पा आहे. Yes, धन्यवाद. powerful. 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. मात्र 3 गेंदों में कमाल कर देते हो. जी हाँ, इस बीच मात्र 4 रनों की जरूरत. डीप कवर में देख लिया था, कोई फील्डर मौजूद नहीं है. ओवर द कवर. फिर से एक बार गेंद सीमा रेखा के बाहर. दर्शक दीर्घा में 6. और इसी के साथ ये मैच जीत लिया है VCN कुरुल टीम ने. बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक. आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं. येस, आपण मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे वळणार आहोत. या मॅच मध्ये कोणत्या खेळाडूने सर्वश्रेष्ठ कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळते, तर प्रशांत मोहरे यांनी एक षटक हाताळलं, फक्त 2 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला आणि फलंदाजी करत असताना नाबाद 6 धावा, 6 आणि 6 12 धावा फटकावल्या. सो नो डाऊट वन अँड ओनली मॅन ऑफ द मॅच प्रशांत मोहरे. Please welcome on the stage and collect your prize. चला प्रशांत, आपण आमचा वेळ वाचवलाय आणि आपण लवकरात लवकर यावं अशी विनंती असेल, कारण आपल्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. येस कपिल. येस, यापुढील होणारा सामना ज्या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय त्यांना माझी नम्रपणे विनंती आहे की आपण जो काही निर्णय घेतलाय त्या निर्णयाची अंमलबजावणी करा. जर आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलं असेल तर क्षेत्ररक्षण सजवा. येस, आई वरदानी सुडकोली या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. मला वाटतं येस, सुजीत तांबटकर आता ग्रामीण संघासोबत खेळत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला फलंदाज, आपण उशीर करायचा नाहीये. सलामीचे दोन्ही फलंदाजांना माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर खेळण्यासाठी सज्ज व्हावं, मैदानामध्ये प्रवेश करावा. थँक्यू यासिन सर. प्रशांत मोहरे इथे आलेला आहे. अगदी 4 बॉलमध्येच सामना जिंकला आणि मंचावर उपस्थित परागजी पाटील यांचा सुद्धा इथे यथोचित मानसन्मान होणार आहे. मी अर्थातच आपण विनंती करतोय, परागजी पाटील यांचा मानसन्मान करायचा आहे. त्याच वेळेला मंचावर उपस्थित प्रमोदजी ठाकूर यांचा सुद्धा इथे मानसन्मान होणार आहे. आणि या मंचावर उपस्थित स्वप्नीलजी पाटील यांचा सुद्धा इथे यथोचित मानसन्मान होणार आहे. त्याच वेळेला जगदीश ठाकूर यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान होणार आहे. आणि या सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय, मॅन ऑफ द मॅचचा किताब अलिबाग तालुक्यातील अशा खेळाडूला द्या ज्याने रायगड प्रीमियर लीगमध्ये जाऊन बेस्ट बॉलरचा किताब पटकावला, जिथे बाईक त्याने जिंकली. आणि कुरुळ गावचा मला असं वाटते असा कोहिनूर हिरा आहे जो नेहमीच चमचमताना पाहायला मिळतोय. 40+ क्रिकेटकडे वळलाय, परंतु खूप चांगलं ग्रामीण क्रिकेट तो खेळतोय. खेळतच राहो अशीच प्रार्थना. बेस्ट ऑफ लक प्रशांत. आणि जाऊयात आपण थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये.
धन्यवाद यासिन सर. स्प्रे घेऊन जायचं मैदानावरती. येस, या ठिकाणी आपण सत्कार घेणार आहोत. या ठिकाणी उपस्थित मैत्री ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा सन्माननीय स्वप्नील पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी घेणार आहोत. पराग पाटील यांचा सत्कार झालेला आहे. ते देखील मैत्री ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा आणि त्याचवेळेला दुसरे आमचे मैत्री ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा स्वप्नील पाटील यांचा देखील सत्कार आपण आपणच्या वतीने करत आहोत. आपण tenniscricket.in च्या माध्यमातून पाहू शकता, त्यांना दाखवलं जाते. तसेच क्रिकेटसाठी नेहमीच घोटवडे गावाला ज्याने खूप चांगला सपोर्ट केला, एक चांगले आयोजक म्हणून ज्यांची चांगली ओळख आहे, असे रुद्र मेडिकलचे मालक सन्मान्य प्रमोदजी ठाकूर साहेब यांचा देखील सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. धन्यवाद प्रमोद दादा. घोटवडे गावासाठी नेहमीच सुद्धा आधार आहे. घोटवडे गावाला नेहमीच चांगलं सहाय्य, आपल्या गावातील खेळाडूंना कंट्रोलमध्ये ठेवणं, त्यांना चांगलं मार्गदर्शन करणं हे नेहमीच प्रमोददादा काम करत असून त्याचा सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्ताने करतोय. तसेच पुढील आमचे सत्कारमूर्ती आहेत माजी अध्यक्ष घोटवडे सन्माननीय जगदीश ठाकूर साहेब हे देखील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपला देखील जो मान सन्मान आहे तो आपण स्वीकारायचा आहे. स्क्रीनवरती पाहू शकता प्रमोदजी ठाकूर यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. तसेच पुढील सत्कारमूर्ती लगेच आपण करणार आहोत सत्कार माजी अध्यक्ष घोटवडे सन्माननीय जगदीश ठाकूर यांचा सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. माईची उबदार शाल, त्याचप्रमाणे मंगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड भेट सन्मानची देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. येस, थँक्यू सो मच. चालू असलेला सामना जो की आयुष 11 बापदेव भेरसे ज्यांनी जिंकलाय टॉस, आमंत्रण दिलंय आई वरदानी सुडकोली संघाला. तुम्ही सुडकोली संघाने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आयुष 11 बापदेव भेरसे संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. आणि नेहमी सुडकोली संघाचा विचार केला की आमच्यासमोर एकच नाव येतं, ते म्हणजे अर्थातच गोलंदाज सुजित तांबटकर. आणि तोच गोलंदाजी मार्कवर आहे. पॉवर प्लेचं पहिला आणि अंतिम षटक टाकण्यासाठी यावेळेला राईट हँड ओव्हर द विकेटने समालोचन कक्षाच्या एंडकडूनच गोलंदाजी करतोय. पहिले 2 डॉट टाकलेत. ओहो, पण या वेळेला फलंदाजाने लाईन ओळखली, लेंथ ओळखली, टप्पा चूक हेरलाय. बॉल एक टप्पा उडून बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन चूज केलाय. चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. रंगलाई आजियो सामना खरा, भरलाई बघाया मैदान सारा. रंगलाई आजियो सामना खरा, भरलाई बघाया मैदान सारा. थँक्यू सो मच. सूरज कवळे आणि संतोष म्हात्रे हे 2 फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी आहेत. सूरज कवळे पहिले 2 डॉट बॉल खेळले होते. आउटसाइड द ऑफ स्टंप, शरीरापासून दूर गोलंदाजी होत होती, परंतु यावेळेला स्ट्रम मध्ये आले आणि ती चुकी इथे महागात पडले आई वरदानी सुडकोली संघाला आणि सुजित तांबटकरला सुद्धा. वेगावर स्वार होऊन तो नेहमी गोलंदाजी करत असतो. थोडंसं कंट्रोल असणं फार गरजेचं आहे आणि अशा वेळेला चांगला कंट्रोल आहे, पण तो गॅपमध्ये स्ट्रोक खेळलाय. मिनिमम 2 रन्स या मिळू शकतात आणि त्याच प्रयत्नामध्ये असताना इथे मात्र पहा संतोष म्हात्रे थोड्या अंशी त्या कॉलला ऍक्सेप्ट करण्यामध्ये राजी नव्हते असं आपण म्हणूयात. आणि त्यानंतर त्या 2 धावा पूर्ण झाल्यात, कारण संतोष म्हात्रेला माहीत आहे की आपला फलंदाज सूरज कवळे हा मैदानामध्ये जास्त काळ राहिला तर मात्र 40, 45 किंवा 50चं टार्गेट जे आपल्या डोळ्यासमोर आहे त्या टार्गेटच्या जरूर आपण सहजतेने जवळ जाऊ शकतो. आणि अशा वेळेला 2 धावा आलेल्या आहेत. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुजित तांबटकर वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये आज बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये काय कमालीची बॉलिंग त्याने केली होती, परंतु महत्त्वाच्या सामन्यामध्ये पराभव आल्यानंतर बाकीचे जे गोलंदाज होते ते खालून चांगल्या पद्धतीने घोडदौड करत सुजितच्या वरती गेले आणि मात्र सुजितने ती संधी गमावली. आहा, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेगचा मागे गेलाय, फिरतोय आणि झेल ड्रॉप केलाय. ही ड्रॉप इट. महत्वाचा फलंदाज इथे मात्र सूरज कवळे थोडक्यात बचावलाय. कॅच घेणं हे क्रिकेटचं स्किल आहे. कॅच सोडणं ही क्रिकेटमध्ये आत्महत्या मानली जाते, कारण ती आत्मघाती गोष्ट ज्या वेळेला मैदानामध्ये घडते त्याचा फायदा घेण्यासाठी फलंदाज सज्जच असतात. आणि या कॅच सोडल्यामुळे 2 धावा
इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाच्या अर्थातच आयुष 11 बापदेव भेरसे संघाच्या स्कोर कार्डमध्ये जॉईंट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 धावसंख्या स्कोर कार्डवर. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. सुजित तांबटकरची आतापर्यंत मी म्हणेन नफीतुली गोलंदाजी होते. शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल आणि त्याच प्रयत्नामध्ये तो होता. थोडासा मागे टाकला, हार्ड लेंथचा वापर केला, पडल्यानंतर नॅचरल स्विंगने बॉल आतमध्ये आला, काटा बदलणारा होता आणि इथे मात्र विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये सुद्धा जात असताना पाहायला मिळत आहे. बघा, गोलंदाजी करणाऱ्या संघ, तुम्हाला एक विनंती असणार आहे, 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये टाकायची आहेत. जर ती टाकली गेली नाहीत तर मात्र तुम्हाला दंड ठोठावला जाणार आहे. ओव्हर क्रमांक 4 मध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर 30 यार्ड सर्कलमध्ये घेतला जाईल. हळूहळू प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभला जातोय. यानंतर गाव टू गाव IPL फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामधील पहिला सामना असणार आहे लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे विरुद्ध सुभाष गायकर पुरस्कृत MG फायटर्स वनवली असा सामना असणार आहे. आयकॉन 4 आयकॉन असणार आहे. 3 ते 4 आयकॉन तुम्हाला पाहायला मिळू शकतात आणि फार मजा येणार आहेत. म्हणजे हळूहळू प्रेक्षक म्हणतील की चला जेवण झालेलं आहे, आता चला या NSC खानावच्या ग्राउंडवर जाऊयात. हळूहळू तिथे गर्दी वाढेल, त्यामुळे आपल्याला आपली जागा फिक्स करणं गरजेचं आहे, नाहीतर मात्र उभं राहून सामन्यांचा आस्वाद घ्यावा लागेल. आणि मैदानावरून मॅच पाहण्याचा जो फील असतो तो काही वेगळाच असतो, औरच असतो. ओव्हर क्रमांक पहिली समाप्त झालेली आहे, त्यामध्ये 3 डॉट बॉल आले आणि 3 चेंडूंवर 8 धावा आल्या, म्हणजे टोटल 8 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. मानस पाटील या वेळेला आलेले आहेत. अलिबाग बिग बाशच्या त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त गोलंदाजी या खेळाडूने केली होती आणि लेफ्ट आर्म सीमर आहे, म्हणजे तो कधी कधी स्पिनर असतो, कधी कधी सीमर असतो आणि कधी कधी फास्टर चेंडू सुद्धा तो टाकत असतो. पण या वेळेला पहिला चेंडू कशा पद्धतीचा असेल संतोष म्हात्रे याच्यासाठी पाहावं लागेल. ते रिव्हर्स कल्ट आहेत आणि LBWचा लाऊड अपील झाला. डायरेक्ट हिट, बचपन में ये बंदा कंचे जरूर खेळला होगा आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवतोय. गोटीने फलंदाज, इथे मात्र बाद होईल. सूरज कवळे याचा खेळ खल्लास. पण रिव्ह्यू घेतला जाणार आहे की एक्झॅक्टली काय घडलंय, बॅट ग्राउंडेड आहे की नाही. म्हणजे ज्या पद्धतीने सूरज कवळेने ती क्रीज सोडली होती असं मला सुद्धा वाटलं होतं की त्याने पंचांनी कदाचित आऊट दिला असावं, परंतु त्याला 3ऱ्या पंचांकडे हा निर्णय दिला जातोय. डिसिजन पेंडिंग असणार आहे आणि पाहूयात एकंदरीत काय घडते. या डिसिजनवर पूर्णतः या सामन्याचं चित्र असणार आहे. यस, डेफिनेटली इट्स आउट. पहिल्या प्रयत्नामध्ये ते आपल्याला दिसलं सुद्धा होतं, परंतु चेक करणं हे गरजेचं आहे. बघा, एक्झॅक्टली tenniscricket.in माध्यमातून स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दाखवलं जातं. बॅटच ग्राउंडेड झाली नव्हती, बॅट हवेमध्ये असते आणि बेसिक्स हे सांगतं ग्राउंडेडच घसरत बॅट तुमची त्या पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यासाठीच हा प्रयत्न केला गेला होता, परंतु नाही. इथे मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. ऋषिकेश पाटील ज्या क्षेत्ररक्षकाने जबरदस्त हिट केलाय बॉल स्ट्राईक एंडला आणि जो फलंदाज चांगली बॅटिंग करत होता त्याला मात्र मैदान सोडावं लागलंय. न्यू बॅटर करण या वेळेला मैदानामध्ये आलेत. करणने एक मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलेला आहे, सो डेफिनेटली तो चांगली कामगिरी या सूरजच्या जागेवर आल्यानंतर करेल हीच अपेक्षा असणार आहे. कारण भेरसे संघाला एक महत्त्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर तो धक्का पचवणं थोडंसं मुश्किल असणार आहे आणि त्या धक्क्यातून सावरत असताना इथे मात्र न्यू बॅटर करण मैदानामध्ये आलेत. करावं लागेल मानसच्या विरोधामध्ये. मानसचा तेच तर्रार बॉल. मी म्हणालो होतो की मानस हा अशा धाटणीचा गोलंदाज आहे, तो कधी कधी स्पिनर्स मधून तुम्हाला पाहायला मिळतो, कधी कधी फास्टर वन टाकतो, क्विकर वन टाकतो, शॉर्ट पिच टाकतो. विविधता या गोलंदाजाकडे आहे आणि विविधता जेव्हा तुमच्याकडे असते ॲज अ बॉलर म्हणून तुम्ही नेहमी सफल होता. आहा, सरळ उडवलाय, फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. ओहो, बॉल सेफली अडवलाय का नाही हे चेक केलं जाणार आहे. चष्म्यावर बॉल लागला होता, ऑलमोस्ट फुटलाय की काय, बट मजबूत जोड आहे. बट चेक केलं जाणार आहे की एक्झॅक्टली चौकार आहे की नाही. वंडरफुल एफर्ट या क्षेत्ररक्षकासाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे चेहऱ्यावर बॉल लागला तरी सुद्धा त्याने आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण या ठिकाणी कामगिरी केलेली आहे. मैदानामध्ये स्प्रे घेऊन जायचं आहे.
एका चेंडूवर 2 धोके होत असताना आपण पाहिलेत की या वॉर्डरूम मध्ये सुद्धा आम्ही एक्झॅक्टली चेक करतोय. येस, एकच धाव आहे. बॉल सेफली अडवलेला आहे. चला फिल्डिंग टीम, चला क्षेत्ररक्षण विस्तारून घ्या. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आहोत आणि बघा एक्झॅक्टली काय घडलंय बघा की कशा पद्धतीची फिल्डिंग. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे क्षेत्ररक्षकाची. वंडरफुल ॲथलेटिझम त्याच्याकडून पाहायला मिळालं. डाईव्ह लगावली, सूर लगावली आणि बॉल मैदानाच्या बाहेर जाऊ दिलेला नाहीये. झेल पकडण्याची संधी होती, ती संधी सुटली, परंतु देवाने दुसरी संधी सुद्धा दिली होती बॉल मैदानामध्ये ठेवण्याची आणि त्या संधीचं त्याने सोनं केलंय. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण धावा वाचवलेल्या आहेत आणि या धावांच्या मदतीने इथे मात्र निश्चितपणे या एका धावेच्या मदतीने 9 धावा स्कोर कार्डवर. मानस पाटीलचं कौतुक करूयात. संतोष मात्रे यावेळेला स्ट्राईक एंडला. ओहो, पडल्यानंतर अशा पद्धतीने बुचकाळ्यात पडले जशा पद्धतीने सकाळी म्हणजे न्याहारीला आपण म्हणतो ना की शुक्रवार बुधवार रविवार असल्यावर आपल्याला ताटामध्ये भाकरी वाढावी आणि त्यासोबत भाजी यावी. नॉन व्हेजिटेरियन लोकांचा हा प्रॉब्लेम असतो. भाजी जर दिसली तर मात्र तोंड वाकडं होतं आणि तशाच पद्धतीचा हा चेंडू होता की तोंड वाकडं करणारा होता, कारण पडल्यानंतर समोरून इतका बाहेर गेला त्यामुळेच मात्र संभ्रमात पडलेत असं आपण म्हणूयात. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार, लागला तर मुरुम नाही तर माती, परंतु इथे माती झाले क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची. काहीही गरज नव्हती. 22 स्वरूपाची ही धाव स्कोर कार्ड मध्ये जमा झालेली आहे. धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. धावा झालेल्या आहेत त्या 10 डबल डिजिट मध्ये धावसंख्या पोहोचलेली आहे. 10 रन्स. मानस पुन्हा एकदा करणच्या विरोधामध्ये, पण या वेळेला झेल पकडलाय की नाही हा अपील केला जातोय. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास थोडा कमी होता. अपील केला नाही तर मात्र विकेट दिली जात नाही आणि त्यामुळे अपील करणं बंधनकारक होतं. ओव्हर क्रमांक 2 धरणेसर समाप्त झाले. अटॅकिंग अप्रोचने सूरज कवळे खेळत होता. ओव्हर क्रमांक 1 मध्ये 8 धावा आल्या होत्या, 1 चौकार आला होता ओव्हरमध्ये. परंतु मी मानसचं ज्या पद्धतीने एक्सप्लेनेशन केलं की मानस चांगली गोलंदाजी करतो, तो नेहमीच करत राहिलेला आहे. सुडकोली संघासाठी त्याने अनेक वेळेला चांगली कामगिरी केली. सुडकोली संघ इतकी टीम मीटिंग चालणार नाहीये. 4च मिनिट्स तुमच्याकडे बाकी आहेत ओव्हर क्रमांक 3 संपन्न करण्यासाठी. रोशन तांबटकर याची जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे, कारण या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कारण काल असा एक किस्सा झाला, एका प्लेअरने जीन्स पॅन्ट घातली होती आणि त्यामुळे 2 धावांची पेनल्टी दिली गेली आणि ते 2 धावांनी तोच संघ सामना हरला होता. त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी क्रिकेटमध्ये होत असतात. येस, ओव्हर क्रमांक 2 समाप्त झाली आहे. 10 धावासंख्येवर 1 गडी गारद अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ती बापदेव भेरसे या संघाची. आयुष 11 बापदेव भेरसे हा संघ आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतंय. महत्वाचा फलंदाज करण मैदानामध्ये आलेला आहे. करण म्हात्रे या फलंदाजाने अनेक मैदानांवर, म्हणजे मी थेरोंड्याचं मैदान म्हणूयात किंवा भेरसेचं मैदान म्हणूयात, सुडकोलीचं मैदान म्हणूयात, खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. रोशन तांबटकरचा हा बॉल पहा, बॅटच्या जवळून बॅटला न स्पर्श होता विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये गेलाय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला संतोष म्हात्रे यांनी आणि अशा वेळेला कर्ण मात्र स्ट्राईक एंडला पोहोचले आणि नॉन स्ट्राईक एंडला संतोष म्हात्रे बाद होत आहेत. रायगड जिल्हा परिषद सदस्य शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख आमदार महेंद्र शेट सोबतीला कायम मानसी दळवींची साथ. कधी स्वतःच्या खुशीसाठी त्यानं कोणाचं वाईट न केलं, कधी स्वतःच्या खुशीसाठी त्यानं कोणाचं वाईट न केलं. थँक्यू सो मच. अनंत गुंजळे साहेब. मैत्री इंडस्ट्रियल गॅसेस यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेसाठी 3000 रुपयाची देणगी आलेली आहे. पराग पाटील आणि स्वप्नील पाटील यांच्याकडून. मलँडचे हे दोनही आमचे दाते आहेत, त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. रोशन तांबटकर म्हणजे आज अ बॅटर म्हणून आम्ही त्यांना पाहिलं होतं की खूप चांगली बॅटिंग करतायत, परंतु करण म्हात्रे हा सुद्धा एक सुंदर बॅटर आहे. त्यांनी केलेली एक आक्रमकता या मॅचसाठी फायदेशीर राहू शकते आणि तशाच पद्धतीच्या प्रयत्नामध्ये होता. बॉल रायझिंग होता, परंतु राईज होणारा बॉल
फलंदाजाला कदाचित ॲक्सेप्ट नसावा. स्ट्रोक सिलेक्शन चांगलं होतं, कनेक्शन विथ बॅट अँड बॉल चांगलं झालेलं नाही आहे आणि अशा वेळेला या दबावामध्ये हा दबाव आणखीनच वाढलेला पाहायला मिळतोय फलंदाजी करणाऱ्या बापदेव भेर्स या संघाच्या विरोधामध्ये. जो संघ जिंकेल धरणे सर ना तो बक्षीस पात्र होणार आहे, त्यामुळे हा महत्त्वाचा सामना आहे. या महत्त्वाच्या सामन्यामध्ये रोशन तांबटकर आई वरदानी सुडकोली संघाचं नेतृत्व करतोय करण म्हात्रे बापदेव भेरसेचं. आणि या चेंडूवर मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा जो प्रयत्न केला होता आउटसाइड द ऑफ स्टंप मर्यादेच्या खूप बाहेर टाकलाय, त्यामुळे पंच पुरुषोत्तम भगत म्हणताय इट्स अ वाईड डिलिव्हरी. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ, 11 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. 11 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अशा पद्धतीचं धावफलक ही परिस्थिती फार बिकट आहे. चिकटून राहावं लागेल करण म्हात्रेला आणि नुसतं चिकटून राहायचं नाहीये, धावा सुद्धा बनवायच्या आहेत. गॅप स्ट्रोक खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि करण म्हात्रे स्ट्राईक एंडवर येत असताना नॉन स्ट्राईक एंडला एक फलंदाज निमिष पाटील धारातीर्थी पडतोय बाद. अलिबागच्या ह्या पंचक्रोशीत नवतरुण संघ कुणाचा अलिबागच्या या पंचक्रोशीत नवतरुण संघ कुणाचा NSC खानाव क्रिकेट संघाचा नाव आहे जितीन दादाचा NSC खानाव क्रिकेट संघाचा नाव आहे जितीन दादाचा. थँक्यू सो मच. अनंत गोंधळी फाउंडेशन, नवतरुण स्पोर्ट्स क्लब खानाव, नवतरुण मित्रमंडळ खानाव यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आणि या NSC खानाव चषक 2026चं हे 10व्या पर्वाचं सुंदर जबरदस्त धमाकेदार आयोजन आपण पाहतोय. इन ॲट नंबर 4 दर्शन पोवळेकर यावेळेला नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. रोशन खोलवर टप्प्याचा बॉल ब्लॉक होलला टाकलाय, गाईडलाईनच्या आतमध्येतून गेलाय, फलंदाज आउटसाइड द ऑफ स्टंप शफल झालेत आणि त्या कॅल्क्युलेशन मध्ये मिस कॅल्क्युलेशन झालेत असं आपण म्हणूयात. वंडरफुल डिलिव्हरी बाय रोशन तांबटकर. रोशन स्वतःचं सुद्धा नाव रोशन करतोय, साथ ही साथ आपल्या टीमचं सुद्धा. धावसंख्या 12वर स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं होतं. अशा वेळेला लोवर फुलटॉस बॉल मिड विकेट रिजन आणि स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये तिथे मात्र फील्ड केलं जाते सुजितच्या माध्यमातून. 1 धाव स्कोर कार्डमध्ये पुन्हा एकदा ऍड केली जाणार आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या गेलेली आहे पुढे 13 धावा 3 विकेट्स. मला असं वाटते धरणे सर 3 विकेट या रनआउटच्याच असाव्यात. ऋषिकेश पाटीलने 1 रनआउट घेतला, जयेश पाटीलने 2 जयेश पाटीलने रनआउट घेतलेत. कौतुक करावं लागेल जयेश पाटीलचं. चांगली फिल्डिंग आणि आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करतोय. परंतु दर्शन पोवळेकरला एखादा मोठा फटका मारून दर्शन दाखवावं लागतील. पोवळकर या वेळेला डॉट बॉल खेळतायत. पडल्यानंतर बॉल काटा बदलणारा होता, काटा किरकिरत पाहायला मिळाला आणि इथे मात्र ओव्हर क्रमांक 3 ची समाप्ती होते. चला या लक्ष्मी रिसॉर्ट लोणेरे आणि सुभाष गायकर पुरस्कृत MG फायटर्स वनवली या दोनही टीम कॅप्टन्सना मी इन्व्हाइट करतोय. एकच ओव्हर राहिलेली आहे, त्यामुळे तुम्ही इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी येणं बंधनकारक आहेत. आज आप्पांना सुद्धा फार आनंद होणार आहे कारण आयकॉन प्लेअर आहेत आणि आप्पा दरवर्षीप्रमाणे IPL फॉर्मॅट ठेवतात इथे आणि या स्पर्धेमध्ये 2 बाईक्स तुम्ही पाहताय, ग्रामीणसाठी आहे आणि एक IPL फॉर्मॅटसाठी आहे. सो डेफिनेटली IPL फॉर्मॅट्स खेळण्यासाठी जे आयकॉन प्लेयर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ती सुवर्ण संधी धरणे सर असणार आहे. मग गाव टू गावमध्ये आपल्या विभागातील सुद्धा बरेचसे खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. NSC खानावचा संघ आहे, लोणारेचा संघ आहे, सो वनवली आहे, भिलजी संघ आहे, जय मल्हार अलिबाग आहे, एकविरा थळ आहे, घोटवडे आहे, UV स्पोर्ट्स सुरई आहे, म्हणजे मुरुडवरून सुद्धा संघ इथे आलेले आहेत. डेफिनेटली आजचा हा जो चित्र असणार आहे ते काही वेगळंच असणार आणि हे आमचे प्रेमळ दर्दी क्रिकेट रसिक पहा अगदी त्या स्टॉलच्या आजूबाजूला किती गर्दी करून आहेत, म्हणजे मैदानावरच आलेत. यस, ओव्हर क्रमांक 4 आणि त्यामध्ये पहिल्याच बॉलवर बॉल हिट केलाय. पॉवरफुल हिट आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये लॉफ्ट केला होता बॉल आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चेंडू गेलाय सीमा पार. वाकवलेली आहे, लोळवलेली आहे, उद्ध्वस्त केलेली आहे. करण म्हात्रे एक शेवटचा आशेचा किरण तो सुद्धा बंद केला जातोय. फलंदाज बाद.
रंगलाई आज यो सामना खरा भरलाय बघाया मैदान सारा रंगलाई आज यो सामना खरा भरलाय बघाया मैदान थँक्यू. सारा. परंतु धरणे सर पहिली रात्र आपल्याला आठवावं लागेल, कारण धरणे सर आपण पाहिलं ना 26 धावा 24 धावा, इट्स अ डिफेंडेबल टार्गेट आपण पाहिलं. 3 वेळा ते टार्गेट डिफेंड होताना पाहिलं पहिल्या रात्रीमध्ये. मग आता 20-25 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, आणि त्या 25 पर्यंत पोहोचत असताना 6-7 धावा बनवता येतील का, किंवा 10 धावा बनवल्या येणाऱ्या या उरलेल्या बॉलमध्ये तर मात्र मजा येऊ शकते. येस, लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे आणि सुभाष गायकर पुरस्कृत MG फायटर्स वनवली आम्ही ऑलरेडी अनाऊन्स केलेलं आहे. सो दोनही टीम कॅप्टन्स आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत दादा, थोडंसं थांबूयात आपण. येस, वंडरफुल. परंतु वाईड बॉल, अतिरिक्त धावसंख्येत 1ने वाढ झालेली आहे. धावसंख्या पुढे जाते 18 धावा. जर्सी नंबर विराट कोहलीचा आहे. विराट कोहली येस, जाऊयात मॅचकडे पुन्हा एकदा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरलाय. शरीराच्या जवळून बॉल विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये गेलाय. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज रन आउट होतील, आणि याही वेळेला आणखीन एक फलंदाज रन आउट. प्रयत्न करावे लागतील, कारण ही मॅच अजून सुटलेली नाहीये. 3 बॉल्स बाकी आहेत. मी म्हणेन या 3 बॉलमध्ये 2 हिट मारले तर मात्र डिफेंडेबल आणि टार्गेट बनू शकतं. अर्थातच फलंदाजी करणारा बापदेव भेरसे संघ, आणि त्याच प्रयत्नामध्ये नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज स्ट्राईक एंडवर पोहोचलाय पोवळकर, आणि त्या दर्शनला आता मात्र मोठ्या फटक्याचे दर्शन दाखवावे लागेल. बऱ्याच कालावधीनंतर येऊ शकतो, परंतु या वेळेला शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक अगदी मैदानात लोळून कॅच पकडतोय, आणि या वेळेला दर्शन पोवळकर जातील. पुन्हा एकदा लगातार मागच्या चेंडूवर सुद्धा एक फलंदाज गेले होते, आणि याही चेंडूवर चालले दर्शन पोवळकर परत. येस, न्यू बॅटर चला. थँक्यू. एक्झॅक्टली ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलं की काय घडलं होतं. आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग होती, बॉल थोडासा तेज गतीने आला होता, गती जास्त होती बॉलमध्ये, आणि त्याच वेळेला त्याच प्रयत्नामध्ये फलंदाज अपयशी ठरले. लॉफ्ट करायचा होता बॉल ऑन साईडच्या दिशेला, पण ऑन साईडलाच का मारला हा मोठा प्रश्न आहे. जो येतोय तो ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय. ऑफ साईड इतकी खुली आहे, म्हणजे शॉट एक्स्ट्रा कव्हर पासून पूर्ण थर्डमॅन लॉंग स्टॉप रिजन पर्यंत खुली आहे. तिथे बॉल मारा, कदाचित फायदा होऊ शकतो. आणि हेच तर क्रिकेट आहे. तुम्हाला फक्त ऑन साईडलाच मारणं हे क्रिकेट नाही आहे, टेनिस क्रिकेट. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये हेच टार्गेट्स केले जातात. न्यू बॅटर स्ट्राईक एंडला यावेळेला आपल्याला पाहायला मिळतील प्रवीण पाटील मोठे फटके मारतील का. शेवटचे 2 बॉल आहेत, आणि त्यावर आता टीमच्या धावा आहेत त्या 18. बरेचसे फलंदाज 6 फलंदाज बाद झालेत. येस, जाऊयात मॅचकडे. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये बॉल लँड होतोय, आणि या वेळेला वंडरफुल ॲथलेटिझम. सागरचं कौतुक करावं लागेल. सागरचा हाहाकार पाहायला मिळतोय. हा आहे खरं तर आई वरदानी सुडकोली संघाचा जॉन्टी रोड्स. मैदानामध्ये लोळतोय, धडपडतोय, पडतोय, परंतु बॉल मैदानाच्या पार जाऊन देत नाहीये. चला प्रेक्षकांना एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या क्षेत्ररक्षकासाठी. म्हणजे प्रतिस्पर्धी संघाच्या खेम्यामधून सुद्धा टाळ्यांचा आवाज होतोय. इतकी कामगिरी ही धमाकेदार होतीये. 2 धावा पूर्ण झाल्यात मला असं वाटते, पण रनआउट झालाय का सर? किती धावा आहेत? फक्त एकच. येस, 1 धाव, आणि दुसऱ्या धावेला रनआउट झालाय. मग तुम्ही पाहत बसलात, पाहता ती गाडी एसटी निघून गेली. आपलं लक्ष मोबाईल मध्येच होतं, आणि नाक्यावरून एसटी गेली, आणि डोक्यावर हात मारावा लागलाय. भाऊशेठ यांच्याकडून सागर या फिल्डरसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जबरदस्त. म्हणजे मी म्हणेन दादा तुम्ही तिथेच सागर आहे, तिथे दिलं तर फार बरं होईल. लगेचच बक्षीस दिलं ना की ती खुशी वेगळी असते. एक पंच काय झालंय? धाव एकच आहे ना, 2 काढले, तिसरीला रनआउट आहे. येस,
पंच 2 आहेत ना? येस 2 आहेत. तिसरीला नॉन स्ट्राईक एंडचा धावत गेला होता आणि नॉन स्ट्राईक एंडला रनआउट झालेत. येस फेरसे टीम, थँक्यू. लास्ट डिलिव्हरी रिमेनिंग. दक्ष मगर या वेळेला मैदानामध्ये आलेत. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचा सुद्धा नाम उल्लेख करूयात. प्रथमेश माळी. माळीने मात्र जबरदस्त टाळी वाजवले. काय कमालीची गोलंदाजी एक स्लॉग ओव्हर मध्ये केलेली आहे, कमाल. परंतु या वेळेला लाजवाब चेंडू सुद्धा त्यांनी हँडल केलाय. एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफला इथे क्षेत्ररक्षकाने जबरदस्त सागरनेच चेंडू या ठिकाणी फील्ड केला होता. दोन काढले ना सर? येस 2 धावा काढल्यात आणि 22 झालेल्या. जिंकण्यासाठी 23 धावांचं आव्हान आहे. सागरसाठी अर्थातच भाऊसाहेब यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे फील्डसाठी. हल चला जाऊया टॉसकडे. मी सन्माननीय परागजी पाटील, मी तुम्हाला विनंती करतोय, आयकॉन टुर्नामेंट लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे विरुद्ध येस दोन्ही टीम कॅप्टन्स इथे आलेले आहेत. वनवली संघ, चला या. वनवली संघ टीम कॅप्टन या, प्लीज प्लीज लवकर या. सन्माननीय परागजी पाटील यांच्या हस्ते इथे टॉस होणार आहे. प्लेयर लिस्ट आमच्याकडे आलेली आहे आणि आयकॉन पहा. लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे संघाचे शिरुविक फ्रॉम अलिबाग, राहुल जोगाडिया, प्रीतम बारी आणि राज सिंग. आणि प्रतिस्पर्धी संघामध्ये आयकॉनची लिस्ट जर आपण पाहिली तर करण तोडणकर धोकवडे अलिबाग, कुणाल कोंडाळकर टेमघर रोहा, उमेश घाणेकर तळेखार मुरुड, तेजस काटकर मुरुड, अशी ही आयकॉन लिस्ट आहे. दादांना विनंती करतोय टॉस करायचा आहे. कोण कॉल करतोय? येस वनवली संघ टॉस या वेळेला कॉल करतोय. हेड कॉल केलाय आणि हेड आलाय. काय डिसिजन असेल? बॉलिंग करू. थँक्यू सो मच. खूप सारे शुभेच्छा देतोय. मैदानामध्ये मॅच सुरू होणार आहेत. दोनही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. वनवली संघाने टॉस जिंकलाय. IPL फॉर्मॅटमध्ये बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया थेट मैदानामध्ये जिथे 23 धावांचं टार्गेट असणार आहे. नितेश परकराणी, गुरुजी तुम्ही मुख्य मंचावर इथे यायचं आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असणार आहे. जाऊयात या 23 धावा डिफेंड करण्यासाठी बापदेव भेरसे संघ रणशिंग पुंकून मैदानामध्ये आलाय. परंतु धरणे सर, हायलाइट्स जर बघितल्या तर मात्र बऱ्याच मिनिटांमध्ये सेकंदांमध्ये आपल्याला सागर हा क्षेत्ररक्षक बऱ्याच वेळेला पाहायला मिळेल ना. आणि कौतुक करावं लागेल जयेश पाटीलचं सुद्धा. जबरदस्त फिल्डिंग त्याच्या माध्यमातून झाली. रोशन तांबटकरने खूप सुंदर गोलंदाजी केली. पाया रचणारा सुजित तांबटकरला वगळून आपल्याला चालणार नाही आहेत. आणि ओव्हर क्रमांक 2 मध्ये पाया रचल्यानंतर भिंत रचण्याचं काम जे मानस पाटीलने केलंय त्याचं सुद्धा कौतुक आपल्याला करावं लागेल. हा असाच पद्धतीने दबाव बनवावा लागतो ना या क्रिकेटमध्ये, की पहिल्यापासूनच प्रतिस्पर्धी संघाला अगदी डॉमिनेट करत राहायचं, त्यांना अगदी डोकं वरच काढून द्यायचं नाही आहे. आणि त्याच प्रयत्नामध्ये इथे आपल्याला सुडकोली संघ पाहायला मिळाला. परंतु 23 धावा 24 चेंडूंमध्ये वाचवायच्या आहेत. पंचांकडून ग्रीन सिग्नल येतोय. ॲट द स्टार्ट ऑफ इनिंग ओव्हर क्रमांक 1 आणि 2 मध्ये जास्तीत जास्त विकेट्स जर आल्या तर मात्र हा सामना हातामध्ये येऊ शकतो. करण म्हात्रे संघाचा करता धरता कर्णधार यावेळेला गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू बीमर डिलिव्हरी, नो बॉल आणि त्यावर आलाय हा लॉंग स्टॉप रिजन मध्ये नशिबाचा चौकार.
यस काटकर, करण तोडणकर, कोण कोण आहेत. आप्पा सुद्धा आलेले आहेत. आप्पा, पुन्हा एकदा आप्पांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. आणि त्या फ्री हिटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आला, झपोरा मारण्याचा प्रयत्न केला, नाही जमलंय बॉल अडवायला त्याला. धावसंख्येत 2चे ॲडिशन होते. पहिल्याच बॉलवर 7 धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते, जिथे जिंकण्यासाठी मात्र आपल्याला 23 धावांची आवश्यकता होती. आणि तिथे खानावचे आपले NSC खानावचे जे स्वयंसेवक आहेत, तुम्ही रस्त्याच्या कडेला बऱ्याच गाड्या लागलेल्या आहेत, त्या हटवण्यासाठी जायचं आहे. आणि अशा वेळेला हटवणं एका बॅटरला गरजेचं होतं. करण म्हात्रेने डायरेक्ट त्याला किल केलंय, अटॅक केलंय आणि मधली यष्टी उद्ध्वस्त केलंय. फलंदाज मानस पाटील बाद. झालेत, मानस पाटील बाद झालेत आणि सूरज पाटील या वेळेला आलेले आहेत. एक पाटील गेले, दुसरे पाटील आलेले आहेत. सूरज पाटीलने जो धमाकेदार खेळ केलाय मला आजही आठवतोय. पहिल्या रात्रीमधील तो खेळ अगदी आई वरदानी सुडकोली संघ मात्र रोशन तांबटकर बाद झाल्यानंतर पूर्ण निराशेमध्ये होता आणि त्याच वेळेला सूरज पाटील या रात्रीमध्ये चमकला. अगदी आपल्या किरणांनी किंवा आपल्या फटक्यांनी अशी किरणे दाखवली धावसंख्येची, ती मात्र प्रतिस्पर्धी संघाचे डोळे दिपवणारी होती असंच आपण म्हणूयात. आणि तोच मैदानामध्ये आलाय. तितकी परिस्थिती खराब नाही आहे. आता मात्र 22 बॉलमध्ये 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. करण म्हात्रे यांनी विकेट मिळवलंय जरूर, परंतु बंच ऑफ विकेट या गोष्टींची चर्चा केली जाणार ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅचेस असतात त्यावेळेला. सेकंड इनिंगमध्ये असे किस्से बरेच घडत असतात. राऊंड द विकेटने सूरज पाटीलचा सामना करण्यासाठी हलक्या हाताने बॉलला गाईड करायचं होतं, म्हणजे दिशा दाखवायची होती बॉलला, पण ते काही इथे मात्र चांगलं जमलेलं नाही असं आपण म्हणूयात. चांगली फिल्डिंगची सजावट, म्हणजे अगदी 3 क्षेत्ररक्षक अगदीच जवळ ठेवलेत, म्हणजे आउटसाइड ऑफ स्टंप तेच तर्रारवाली गोलंदाजी होणार. गली पूर्णतः खाली ठेवलेली आहे आणि त्याच गलीमधून बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न, घ्यायची की नाही घ्यायची, घ्यायची की नाही जायची. म्हणजे NSC खानावच्या मैदानावर आज जायचं की नाही जायचं, घरी बसून मॅच बघायची की मैदानावर जायचं, या संभ्रमामध्ये काही प्रेक्षक असतात ना, तशाच पद्धतीची ही एक गोष्ट मैदानामध्ये घडली. सूरज आणि रोशन धाव घ्यायची की नाही या संभ्रमामध्ये अडकलेले आपल्याला पाहायला मिळाले. निश्चितपणाने कोणतीही धाव नाहीये. आतापर्यंत 7 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे आणि या गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर केलेली चुकी ती मात्र सुधारलेली आहे. पुन्हा एकदा बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेला गॅप चांगल्या पद्धतीने हेरलेली आहे. बॉल चाललाय डीप थर्ड मॅन, सीमा रेषा पार, चौकार. साहेब नाव झळकतो अलिबाग तालुक्यात, आपल्या सर्वांचे लाडके गोंधळी आप्पा आहेत पॉवरफुल. थँक्यू सो मच. मी व्हॉलेंटियर्स NSC खानाव संघाचे सर्व व्यवस्थापकांना विनंती करतोय, रस्त्याच्या कडेला ज्या बाईक्स लावलेल्या आहेत ते तिथे कीपरच्या मागे, म्हणजे जे बॅनर्स आहेत तिथे गाड्या लावलेल्या आहेत, त्या गाड्या फक्त तुम्ही बाजूला करा. कारण येलो टी शर्ट दादा तुमची पण गाडी आहे तिथे. प्लीज आय रिक्वेस्ट यू, राग मानून घेऊ नका, पण ट्रॅफिक होऊ शकते तिथे. मोठा फटका, कनेक्शन प्रॉपर आहे, आवाज सुद्धा स्वीट आलाय आणि सूरज पाटीलच्या बॅट मधून स्वीट षटकार. रंगलाय आज यो